पण आपण एका थोड्याशा लाईट हार्टेड सेगमेंटकडे जाऊया. आणि ह्या खरं तर तुम्ही आता बातम्यांच्या व्यासपीठावर आहात, त्यामुळे खरी बातमी काय आणि खोटी बातमी काय हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर थोडासा एक छोटासा आपण ब्रेक घेऊया, काही सेकंदांचा. आमचे काही एलिमेंट्स पोहोचत आहेत, तुम्हाला हे 2 बोर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि आम्ही काही प्रश्न आपल्याला विचारणार आहोत. तुम्हाला सांगायचं आहे की हे खरी बातमी आहे का ही खोटी बातमी आहे. सो लेट्स स्टार्ट. तुमच्यापर्यंत बोर्ड पोहोचलेले आहेत. जेव्हा आम्ही मीडियाकर्मी बातम्या देतो तेव्हा आम्हाला आजकाल असं विचारलं जातं, खरंच खरी बातमी आहे का ही? विशेषतः खराचसारखं प्रकरण झालं, खरंच हे खरं आहे का? कारण इतक्या धक्कादायक बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आमच्याकडे काही बातम्या आलेल्या आहेत. त्या बातम्यांच्या हेडलाईन्स आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत आणि तुम्हाला सांगायचं आहे की ती बातमी खरी आहे की खोटी आहे. तुमच्या हातात जो बोर्ड आहे, एका बाजूला लिहिली आहे खरी बातमी, दुसऱ्या बाजूला लिहिली आहे खोटी बातमी. तर सुरू करूया आपण. येस, अनुपमा. आणि सुरुवात माझ्या प्रश्नापासून करते. बँकेतील नोकरी अमृताजींनी सोडली, मात्र अमृताजी आता राजकारणात येणार आहेत. खोटी बातमी. बरं, काय मग पुढचं नियोजन कसं असणार आहे? कशा पद्धतीनं तुमचे पुढचे प्लॅन्स असणार आहेत? मी अजून वेळ लोकसेवेत देणार आहे. काही फोक म्युझिकला प्रमोट करायला आर्टिस्टबरोबर कोलॅबरेट करणार आहे. आणि मी जसं सांगितलं, एक छोटीशी कन्सल्टन्सी टू कवर माय एक्सपेन्सेस मला करावीच पण लागणार आहे. राजकारणात यायला तुम्हाला आवडेल का? देवेंनी आधीच सांगितलेलं, देवेंजींनी, की एक म्यान में 2 तलवारें नहीं रह सकती. तो ऑलरेडी एक तलवार बहुत अच्छा परफॉर्म कर रही है और धारदार तलवार है. तो आय थिंक सो मला थोडं दुसरीकडे पण लक्ष देणं जरुरी आहे. त्या तलवारीची म्यान तुम्ही आहात का? आम्ही तलवारी आहोत. दुसऱ्या दोघे. आणि म्यान तर आपली लोक आहेत. लोकशाही आहे निश्चित. पुढच्या प्रश्नाकडे. म्युझिक अल्बम आम्ही अनेक ऐकलेले आहेत. त्यानंतर आता अमृताजी चित्रपटात झळकणार अशी आमच्याकडे बातमी आहे का? हे पण मी आधीच सांगितलेलं आहे की मी जेव्हा गाते ना, इवन वेन आय एम रेकॉर्डिंग, तेव्हा पूर्ण एक्सप्रेशन असं माझ्या डोळ्यात, बॉडीमध्ये असतं. म्हणजे माझं गाणं मला आवडतं आणि मी खूप छान त्याच्यावर अभिनय करू शकते असं मला वाटतं. मी ट्रोल होते, पण मला वाटतं मी छान करते, म्हणून मी करते. बरं, ट्रोल्सचा मुद्दा तुम्ही आता नाही तर म्हणून मला वाटतं, बाकी जर तुम्ही सांगितलं आत्ता मी लाईट मूडमध्ये आणि मला म्हटलं तुम्ही की एक रागाचा सीन करा, मी कधीच नाही करू शकत. कारण तुम्हीच म्हटलं ना, मी जे आत बाहेर आहे सेम आहे, तर आय कॅनॉट ॲक्ट. ट्रोलर्सचा मुद्दा तुम्ही आता मांडला. मगाशी तो माझा प्रश्न राहिलेला होता. अनेक महिलांना अनेक वेळा ट्रोलला सामोरं जावं लागतं, खूप वेळेला, म्हणजे अनेक महिला, आणि अनेकदा तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रोल झालेला आहात. अशा वेळेला सगळी परिस्थिती तुम्ही कशी हाताळता? सर, ट्रोलिंग जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की वेन यू आर आउट देअर इन द पब्लिक ऑन द सोशल मीडिया, यू हॅव ओपिनियन्स आणि तुम्हाला काउंटर ओपिनियन्स मिळतात. तर वेन यू डेअर टू स्पीक अबाउट युअर सेल्फ अँड युअर थॉट प्रोसेस, तर एवढी पण हिंमत ठेवा की लोकांचं काय रिॲक्शन असू शकतं त्याच्यावर. कधी नेगेटिव्ह, कधी पॉझिटिव्ह असे रिॲक्शन्स असतातच. हो, पण कधी बिलो द बेल्ट असले, एकदमच खोटे असले, यू नीड टू स्टँड फॉर युअर सेल्फ ऑल्सो. तर मला वाटतं ट्रोलिंग इज एक लॅडर आहे. त्या लॅडर सारखं तुम्हाला ते लॅडर समजून तुम्हाला वर चढता आलं तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल, नाही तर तुम्ही खाली जमिनीवर पण पडू शकता. तर मला असं वाटतं, देर इज वन थिंग विच ऑलवेज गोज विथ मी, दिस वन लाईन, दॅट सक्सेस इज नॉट फायनल, फेलियर इज नॉट फेटल, इट इज द करेज टू कंटिन्यू दॅट काउंट्स. तर तुमचा जो विचार आहे, तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करा तुम्ही. कधी तुम्ही प्लस व्हाल, कधी मायनस, लोक मायनस बोलतील, कधी प्लस, पण तुमचा सक्सेस खरा कुठे? जिथे तुम्हाला कन्व्हिक्शन आहे तुमच्या थिंकिंग प्रोसेसवर आणि तुम्ही त्या रस्त्यावर चालत राहता, दॅट इज ट्रू सक्सेस. पुन्हा एकदा खरी बातमी खोटी बातमीकडे वळूयात. खरं तर सौंदर्य ही स्त्रीची ओळख आहे, मग ते बाह्य सौंदर्य असो, अंतर्मनाचं सौंदर्य असो. आम्हाला अमृताजींच्या सौंदर्याचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. म्हणजे केवळ योगा आणि स्किन केअर रुटीन हेच अमृताजींच्या सौंदर्याचं रहस्य आहे, ही खरी बातमी आहे की खोटी बातमी आहे? याच्या व्यतिरिक्तही काही करता तुम्ही?
तुम्ही काय म्हटलं, स्किन केअर रुटीन, योगा. दुसरं तिसरं आहे की स्ट्रेस लेने का नाही देने का, ते जरुरी आहे. दिल्यावरती आपलं सौंदर्य वाढतं, हो नक्की समोरच्याचं कमी होतं. कमी होतं. देऊ पण नका, पण जर वेळच आली तर द्या, घेऊ नका. आणि चौथी गोष्ट म्हणजे माझं एक फिक्स्ड फूड रुटीन पण आहे, ते मी फॉलो करते, इंटरमिटंट फॉलो करते. अँड सेकंड, मी आधीच पण सांगितलेलं आहे, आय डोंट नो यू विल बीप इट ऑर वॉट, VLCCमधनं मी काही फेशियल थेरपीज करवल्या होत्या सुरुवातीला, त्याच्याने मला चांगला ग्लोईंग टाईटनिंग इफेक्ट आला. तर तेवढं मी करवलं माझ्या स्वतःसाठी. असं कोणी मला सांगितलं नाही, आणि कोणी सांगितलं असतं तर मी केलंही नसतं. आय लाईक टू बी वेल ग्रूम्ड इन माय ओन सेन्स, बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. बरं, पण माझं असं म्हटलं जातं की प्लास्टिक सर्जरी करणं हे खूप चांगलं आहे आणि आपलं खूप लाँग लास्टिंग सौंदर्य राहतं. तर याबाबत तुमचं काय मत आहे? सांगितलं खरं खोटंच्या माध्यमातून तरी चालेल. नाही, मी हेच सांगेन की प्लास्टिक सर्जरी इज पर्सनल चॉईस. आणि प्लास्टिक सर्जरी मला वाटतं स्पेशली जे करतात, ज्यांना आपल्या होल बिईंगवर त्यांचे प्रोफेशन अवलंबून असतं, असे लोक आधी जास्त करायचे. नंतर आता स्त्रिया नॉर्मल प्रोफेशनल स्त्रिया पण करायला लागल्यात. पण त्याचा मी भाग नाही, हे मी तुम्हाला सांगू शकेल. मी वॉट एव्हर नॉन इन्व्हेजिव्ह, म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये एंटर नाही केल्या अशाच गोष्टी यूज केलेल्या आहेत, आणि त्या माझ्यासाठी खूप आहेत. चालेल. शेवटाकडे जाताना आपण पटापट काही प्रश्न घेऊया, खूप महत्त्वाचे आहेत. टाईपमध्ये घेऊयात. खरी बातमी खोटी बातमी सांगा. देवेंद्रजींनी हुडी घातलेली अमृताजींना आवडते, ही खरी बातमी आहे की खोटी आहे? बोर्ड. खरी बातमी आहे. बरं, आता पण हुडी घालून काय गेले छान कुठे तर मॅचो आवडेल. दिसतात हुडीमध्ये, आणि मला जनरली दिसत नाही ते नाही, पण हुडीमध्ये. आता सुद्धा हुडी घालून कुठे जातात किंवा गेले तर आता तुम्हाला लोक येतात आमच्या घरी हुडी घालून. ही बातमी आहे, ही आपल्यासाठी बातमी आहे. पुढचा प्रश्न लगेचच. देवेंद्रजी म्हणतात तसं अमृताजी स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. एकदम तुम्ही फ्री माइंडेड आणि बिनधास्त आहात, आणि कोणी काही सांगितलं तरी ऐकत नाहीत, आणि विशेषतः देवेंद्रजींनी. देवेंद्रजींचं तुम्ही ऐकत नाहीत अशी बातमी आहे आमच्याकडे. म्हणजे 50-50% समजायचं, कधी ऐकता कधी नाही ऐकत. कभी सुनते कभी नहीं, हम सिर्फ अपनी कमिटमेंट को समझते, बाकी आहे. राज्याचे बॉस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, घरात कोण बॉस आहे? अमृताजी बॉस आहेत अशी बातमी आमच्याकडे. तर हा पण माझा एक पेटंट डायलॉग आहे, देवेंद्रजी इज द बॉस अँड आय टेक ऑल द डिसिजन्स. नाही, पण घरातल्या बॉस तुम्ही आहात अशी बातमी आमच्याकडे. खरी बातमी आहे की खोटी आहे? 50-50%. हां, कारण डिसिजन्स मी घेते, पण बॉस तेच आहेत. बरं, नागपूरच्या तर्री पोह्यांपेक्षा अमृता फडणवीस यांना सध्या मुंबईचा वडापाव जास्त आवडायला लागलाय. खरं आहे खोटं आहे? मी खरं सांगू, वडापाव आपली ट्रेडिशनल डिश आहे, तर्री पोहे ट्रेडिशनल डिशेस आहेत, मी खाल्लेलं आहे. पण मी दोन्ही नाही खात, माझं हेल्थ रुटीन मला अलाव नाही करत, तर मी खात नाही. आणि कधी मी देवेंद्रजींना पाहिलं पण खाताना, तर मी त्यांना अवॉइड करायला सांगते स्वतःकडनं. बरं, अमृताजी जगातल्या 1 नंबर पुरणपोळ्या तयार करतात, बनवतात. खरं खोटं? ते दाखवा तुम्ही. क्या बात है. 1 नंबर पुरणपोळ्या तयार करता तुम्ही. इतक्या छान करते की काही लोक 30-35 पुरणपोळ्या खाऊ शकतात माझ्या. घरातले लोक, काही लोक घरातले. अमृताजी या सगळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतात, मात्र त्यांना पर्सनली वेस्टर्न लुक फार आवडतो. खरी की खोटी? डिपेंड्स ऑन द ओकेजन. आय लव्ह साडी, इज माय फेवरेट आउटफिट. बट जर तुम्ही म्हटलं की बीच क्लीन करायचं आहे किंवा रनिंग करायचं, डेफिनेटली आय लाईक माय ट्रॅक सूट. अमृताजी, राजकारणात जेव्हा मनं दुरावत चाललेली होती, तेव्हा रश्मी वहिनींच्या साबुदाण्याच्या वड्यांनी देवेंद्रजींचं मन जिंकलं होतं, आणि ते साबुदाणे वडे देवेंद्रजींचे फेवरेट आहेत अशी बातमी आहे आमच्याकडे. खरी बातमी आहे? देवेंद्रजींना रश्मी वहिनींच्या हातचे साबुदाण्याचे वडे आवडतात? खरी बातमी आहे. पुन्हा कधी जावं रश्मी वहिनींच्या हातचे साबुदाणे वडे खायला, तुम्ही दोघांनी जोडीनं किंवा देवेंद्रजींनी, अशी इच्छा आहे? जेव्हा खाण्याची गोष्ट येते पुढे, तेव्हा देवेंद्रजी सगळे दुरावे विसरतात. ते प्रॉपरली जाऊन खाऊन येऊ शकतात, आणि त्यांच्या मागोमाग मी पण जाऊ शकते.
म्हणजे निमंत्रण येण्याची वाट. म्हणजे असं काही नाही, आम्ही तसेच जाऊन खाऊन येऊ शकतो. आमचं काही वहिनींची तर माझे चांगले रिलेशन आहेत, असं काही इश्यू नाही आहे. कधी वाटलं तर जाऊ शकतो. अगदी शेवटच्या प्रश्नाकडेच येते. इनफॅक्ट वेळ असेल तेव्हा देवेंद्रजी अमृताजींसोबत ड्युएट गाणं म्हणतात. खरी बातमी की खोटी बातमी? आजकाल हं, खोटी बातमी. खोटी बातमी. आजकाल वेळ नाही. वेळ असेल तर इतके इश्यूज असतात डिस्कस करायला की गाणी वाणी मी विसरून जाते. तर आम्ही फक्त इश्यूज डिस्कस करतो. अच्छा. शेवटाला जाण्यापूर्वी झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आपल्याबरोबर आहेत. सरांना राहवत नाही आहे तिथे बसून त्यांना प्रश्न विचारायचा. नाही, हा प्रश्न नाही आहे. मला एक पडलेला बरेच दिवस विचारतो आहे. अनेक दिवस आम्ही देवेंद्रजी म्हणताना बघितलं आहेत, मुख्यमंत्री किंवा बिग बॉस वगैरे म्हणतात. अलीकडे त्यांना एका नवीन नावाने हाक मारली जाते, देवाभाऊ. तुम्ही पण देवाभाऊ म्हणतात का? आता देवाभाव म्हणण्याची वेळ आलेलीच आहे तशी. तर अजून चालू नाही केलं, पण विचार चांगला आहे. ओके. खरं तर अमृताजी झी